कसं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं, क्लास 12च्या नंतर आपल्याला नीट करायची आहे, MST CET करायची आहे की JEE करायची आहे, आणि आपण तिन्ही एक्झाम नाही देऊ शकत, कारण त्या एक्झामची हार्डनेस तुम्ही बघा, कॉम्पिटिशन बघा. क्लास 11मध्ये तुमचे क्लासेस वगैरे होते की काही नाही? क्लास 11मध्ये कसा केला तुम्ही अभ्यास क्लास 11मध्ये? कधी कधी सोशल मीडियाकडे जरा जास्त फोकस होतो. आपला इंटरेस्ट कधी कधी चेंज पण होऊ शकतो. काही वेळानंतर तुम्हाला सांगतो, काही वेळानंतर आपला इंटरेस्ट चेंज पण होऊ शकतो. पण आपल्याला कोणतंही काम तुम्ही करा, काम करताना आवड, मजा आली पाहिजे, काहीतरी करायचं आहे, आपल्याला आवड आहे, आणि प्रत्येक याच्यामध्ये बघायचं काय करता येईल नवीन. आपण इनोव्हेटिव्ह असलो ना, तर तुम्ही कुठेही गेले, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेले, तुम्ही इनोव्हेटिव्ह असतील, तुम्ही जर क्रिएटिव्ह असतील, तर काही ना काही तुम्ही नक्कीच करणार आहात. जनरल पहिल्यांदा फक्त म्हणजे नाव सांगा, नाव आणि तुमचं गाव. माझं नाव रत्नराज राहुल भोसले आहे. मी सांगली जिल्ह्यामध्ये आता शिकत आहे. तर मी सोलापूर जिल्ह्यातून आहे आणि माझे वडील इंजिनियर आहेत. तुमचे ऑफलाईन क्लास वगैरे आहेत का काही? नाही सर. ऑफलाईन क्लास नाही. बरं, आता तुम्हाला क्लास 12 झाल्याच्या नंतर काय करायचं आहे? क्लास 12 झाल्याच्या नंतर सर MST CET देऊन B फार्मसीसाठी अप्लाय करायचं. कसं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की क्लास 12च्या नंतर आपल्याला नीट करायची आहे, MST CET करायची आहे की JEE करायची आहे, आणि आपण तिन्ही एक्झाम नाही देऊ शकत, कारण त्या एक्झामची हार्डनेस तुम्ही बघा, कॉम्पिटिशन बघा. प्रत्येक एक्झामला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला टॅकल करावं लागतं. आता तुमचं हे क्लिअर आहे, फर्स्ट स्टेप ही क्लिअर झाली तुमची की आपल्याला MST CET एक्झाम द्यायची आहे. जे सर घरच्यांचा म्हणजे काही प्रेशर नाही घरातून, पण सर मीच ठरवलं होतं की फार्मसी घ्यायची. पण सर मी नीटच्या लेवलची टफनेस बघितली तेव्हा जे कळालं की नीट टफ आहे, त्यासाठी अजून कन्सेप्ट क्लिअर लागणार आहे. तर आपल्याला जे आवडतं किंवा असतं, बरेच विद्यार्थी आहेत की आता ते कन्फ्युजनमध्येच आहेत. कन्फ्युजन कधीच पाहिजे नाही, बरोबर. आपण एखादा मार्ग निवडला, तिथे आपण सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. म्हणजे सक्सेसफुल झाले ना तुम्ही, ठीक आहे, तुम्ही कसे केले, काय केले, तुम्ही प्रत्येक जो निर्णय घेतलेला असतो तो बरोबर असतो सक्सेसफुल झाल्याच्या नंतर, की याने जे केलं ते चांगलं केलं. एक असतं ना की एक जॉब किंवा चांगले तुम्ही अर्निंग करत असाल, एक चांगलं तुम्ही नाव कमावलेलं असेल, तर असतं की हे यांनी जे केलं ते चांगलं आहे, कारण शेवट काहीतरी भेटलं आहे तिथे. नाही भेटलं तरी आपल्याला माहीत असतं आपण मेहनत केली आहे, मेहनत करणं आवश्यक आहे, बरोबर की? बरोबर. क्लास 12मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये जातात, तिथे लेक्चर वगैरे होतात की तुम्ही सेल्फ स्टडीज करता? माझा भर म्हणजे कॉलेजच्या जास्त लेक्चरपेक्षा ऑनलाईन लेक्चरकडे जास्त असतो, कारण तर मला कॉलेजच्या टायमिंग म्हणजे कॉलेजच्या स्पेअर टायमिंगमधून मला भेटतात सर म्हणजे करायला, बरोबर, व्यवस्थित पद्धतीने. त्यामुळे मी ह्याच्याकडेच फोकस करतो जास्त. क्लास 11मध्ये तुमचे क्लासेस वगैरे होते की काही नाही? क्लास 11मध्ये कसा केला तुम्ही अभ्यास क्लास 11मध्ये? पहिल्यांदा मी 11th क्लास स्टँडर्डमध्ये गेलो होतो, तेव्हा मी क्लास लावला होता सर. पण काही कारणामुळे म्हणजे घरच्यांच्या प्रॉब्लेममुळे मला ते सोडावा लागला. पण तेव्हा तेच मला विचारायचं होतं महत्त्वाचं सर तुम्हाला, की तेव्हा मला जरा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाल्या नव्हत्या. काही त्या कन्सेप्ट म्हणजे त्या बायोलॉजीमधल्या, फिजिक्समधल्या, केमिस्ट्रीमधल्या कन्सेप्ट काही क्लिअर झाल्या नव्हत्या. तर त्याचं काही नुकसान होईल का मला 12th स्टँडर्डमध्ये? तर याच्यामध्ये असं की तुम्हाला द्यायची आता MST CET एक्झाम. ह्याच्यामध्ये 20% जो असतो, म्हणजे जर तुमचा PCB ग्रुप असेल तर त्यामध्ये 20% जे क्वेश्चन्स असतात MCQs, ते तुमचे क्लास 11मधून येतात. म्हणून तुम्हाला आता पहिल्यांदा क्लास 11चा जो सिलेबस आहे तो तुम्हाला काढावा लागेल, की क्लास 11मध्ये कोणते चॅप्टर आहेत जे MST CETमध्ये विचारतात, आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही क्लास ऑफलाईनमध्ये लावला किंवा ऑनलाईनमध्ये MST CETची बॅच जॉईन केली तर आम्ही क्लास 11चे पण त्यामध्ये घेत असतो, क्लास 11 पण. सो तिथे ते क्लिअर होऊन जाईल. पण कसं असतं, क्लास 11मध्ये सेल डिव्हिजन नावाची एक चॅप्टर आहे जो MST CETमध्ये नाही, पण सेल डिव्हिजनमध्ये जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला क्लास 12मध्ये खूप मदत करतो बऱ्याच गोष्टी समजण्यासाठी. तर अशा पद्धतीनं एक तुम्ही पूर्ण जर अभ्यास केला असेल क्लास 11चा तर तुम्हाला क्लास 12 थोडी सोपी जाते. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे असं होतं की क्लास 10चा पेपर तुमचा इझी जातो, तुम्हाला चांगले पर्सेंटेज भेटते, क्लास 12चा पण जातं. MST CET नीट इथे आपण कमी पडतो. आपला सिलेबस कसा डिझाईन आहे, म्हणजे आपण थोडा त्यावर विचार केला पाहिजे की आपल्याला त्या लेवलचं आपलं प्रिपरेशन चालू नाही आहे, आणि ते जर आपल्याला एक्झाम झाल्याच्या नंतर जर समजणार तर मग आपण आपले गोल कसे डिसाईड करणार किंवा आपल्याला जे करायचं आहे, बरोबर की नाही?
त्यामुळे हे सेशन आहे की तुम्हाला समजलं पाहिजे हार्डनेस लेवल आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर बाकी तुम्ही जिथे राहता तिथे काही डिस्ट्रॅक्शन तुम्हाला वाटतं की स्टुडंटला ते डिस्ट्रॅक्शन्स आहेत अभ्यास करण्यासाठी, काय अडचणी येतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी? डिस्ट्रॅक्शन्स एवढंच होतं की कधी कधी सोशल मीडियाकडे जरा जास्त फोकस होतो. इंस्टाग्राम एवढाच की म्हणजे अर्धा तास 1 तास एवढाच होतो. तो पण कसा कमी करावा याकडे माझं भर आहे. बरोबर. नाही, कसं असतं कमी जास्त आहे. सोशल मीडिया म्हणजे आता असं झालं, एवढी मोठी कंपनी झाली, जायंट कंपनी आहे आणि अफेक्ट केलेलं आहे. खूप मोठ्या पॉप्युलेशनला अफेक्ट केलेलं आहे सोशल मीडियाने. तर यांच्यामधून कसं असतं की आपल्याकडे जर एकच काम आहे तर तेच कामाबद्दल आपण विचार करणार. पण आपल्याकडे जर दुसरं काम असेल तर थोडं त्याच्यावर दुर्लक्ष होतं. तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. प्रायोरिटीमध्ये ह्या आहे, अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायचं आहे, सेशन करायचं आहे. मग ते सोशल मीडिया दूर राहून जाते. त्याला वेळ भेटत. पण आपल्याला स्वतः विचार करावा लागतं. माझा पहिला तुम्हाला एक गोल्डन पॉईंट किंवा जसं माझ्या जीवनामध्ये खूप त्याचा असर झालेला आहे, ते म्हणजे तुम्ही काय करायचं, एक डायरी बनवायची, छोटी डायरी किंवा मोठी डायरी कोणती पण, आणि तुम्हाला आज काय करायचं ते लिहून घ्यायचं की आपल्याला 4-5 कामं हे आज करायची. तुम्ही लिहिल्यानंतर तुमच्या माइंडला एकदम परफेक्ट समजते की आपल्याला हे आज करायचं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, 2 महिन्यानंतरही ते फॉलो नाही होणार. ठीक आहे, 1 वर्ष आपण पकडू, 1 वर्षामध्ये पण ते फॉलो नाही होणार की 10 कामं लिहिले आणि 10च्या 10 केले, फॉलो होणार नाही. पण त्यामधले 3-4 कामं होतात आणि मग आपल्याला समजतं अरे हे 4 कामं आपल्याला उद्या करायचे, आजचे कामं उद्यावर जातात. पण एक तुम्हाला समजतं की नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि काम संपल्यानंतर त्याला तुम्ही करेक्ट करता की अरे हे झालं काम. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर ते काम केलं, तुम्हाला समजेल की हळूहळू एक हे असतं ना, कन्फ्युजन नसते माइंडमध्ये की हे 5 कामं करायचे बस, आज काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आपण विसरून जातो बाकीच्या गोष्टी. विद्यार्थ्यांचं असं असतं की मला अभ्यास करायचा आहे बस. अभ्यास करायचा म्हणजे काय, चॅप्टरचा अभ्यास करायचा, मग त्याच्यात तुम्हाला आज कोणता टॉपिक वाचायचा आहे ते लिहून टाका, आजचा टॉपिक वाचा आणि झोपून जा. आहे की नाही? असं आहे, आजचं काम करायचं आणि निवांत राहायचं असं होतं. आणि जर तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर नाही केल्या की आपल्याला हे आज असं एवढं काम आहे बस, नाही तर मग तुम्हाला असं वाटते हे अभ्यास करू, तो अभ्यास करू, बरोबर की नाही? ओव्हर थिंकिंग वाटत असेल कधी कधी. सर मला एक गोष्ट शेअर करायची होती की मी 6th मध्ये असताना एक स्ट्रॅटेजी होती माझी की 6th 7th मध्ये असताना एक स्ट्रॅटेजी होती की एक्झामच्या आधी किंवा एक्झामच्या नंतर किंवा मी दररोज रीडिंग करायचो, बुकचे रीडिंग करायचो. त्यामुळे मला गोष्टी समजत गेल्या, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वर्ड्स, जे मिनिंग काय आहे त्यापर्यंत मिनिंगपर्यंत जाण्याची माझी इंटरेस्ट वाढत गेला. त्यामुळे मला सायन्समध्ये पण इंटरेस्ट आला. पण मी जेव्हा एक्झाम असायची तेव्हा प्रत्येक सब्जेक्टचं म्हणजे एक कन्सेप्ट तयार झाला आहे. एक व्हॉट इज मीन बाय सेल डिव्हिजन हे टॉपिक आहे. तर सेल डिव्हिजन ह्याच्यावरच एक क्वेश्चन तयार करायचा, व्हॉट इज मीन बाय सेल डिव्हिजन. तर असं केल्याने जास्त रिव्हिजन होते. बाकी तुम्हाला काय वाटतं, घरच्यांच्या काय अपेक्षा तुमच्याकडून की हे असं असतं का, गव्हर्नमेंट जॉब लागली पाहिजे वगैरे असं काही? नाही सर, तसं काही अपेक्षा काही नाहीत. बरं, बाकी मग याच्यामध्ये इंग्लिश मराठीचं कसं काय विचार आहे तुमचा, इंग्लिश मराठीबद्दल? इंग्लिशचं काय करतो सर, म्हणजे डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर सर जे चॅप्टर आहेत ना, प्रत्येक चॅप्टर मी सर रीड करतो. म्हणजे जसं टाईम भेटेल तसा. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी सर मी फिजिक्स केमिस्ट्री बायला देतो, त्यानंतर ना मी इंग्लिश मराठीला देतो आणि त्यानंतर जॉग्राफीला देतो. तर इंग्लिश मराठीमध्ये सर मी अशी एक ट्रिक यूज करतो की आता पॅसेज येणार आहेत एक्झाममध्ये, म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये पॅसेज येणार आहेत. तर त्याचे एक प्रिपरेशन म्हणून मी थोडा चॅप्टर ते वाचून ठेवतो. म्हणजे तो वाचला तर तो बोर्ड एक्झाममध्ये युजफुल ठरेल मला, की लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्याचा उपयोग करून लवकर जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तर अनसीन पॅसेजसाठी मला जास्त टाईम देईल आणि मला रायटिंग स्किल्ससाठी पण व्यवस्थित पद्धतीने मला सॉल्व्ह करता येईल आणि चांगले मार्क्स गेन करता येईल. तसं मी मराठीसाठी पण यूज करतो. त्यामुळे मला त्याचा चांगला यूज होतोच. बरोबर. नाही, ते करायलाच पाहिजे. कारण काय होतं, आपण PCMB-कडे फोकस करतो, इंग्लिश मराठीकडे लक्षच राहत नाही. म्हणून मी तुला ते प्रश्न विचारला. तुमची ट्रॅकवर
हा बोला. मला विचारायचं होतं की ज्या फील्डमध्ये आवड आहे तेच करावं का, असंच असतं का? हा, ते असतंच ना, कारण तुम्हाला तिथे कसं असतं, आता तुम्हाला सांगतो, बरेच विद्यार्थी असतात इन फ्युचर काय करतात, करायचं असतं एक करून टाकतात एक, तिथे मग त्यांना 25,000 30,000 पर्यंत सॅलरी भेटते. पण नंतर डोकेदुखी खूप असतं, त्यांना स्ट्रेस येतो ना कामाचा. काम करायचे पूर्ण तुम्हाला पुढे 6-6 तास 8-8 तास कामं करायचे ऑफिसमध्ये जाऊन. तर तुम्हाला काय करायचं, आता आम्ही बिझनेसमध्ये आहे, बिझनेसमध्ये तर आमचं काम कधी संपत नाही, आम्हालाही काम करावं लागते. तर ते असतं, पुढे तुम्हाला कामं करायचे आहेत. मग तुम्हाला जर इंटरेस्ट नसला तर तुम्हाला ते डोकेदुखी होईल ते काम. पैसे किती भेटो, 1 करोड जरी तुम्हाला सॅलरी असली तरी ते डोकेदुखी होणार की हे मी असं आहे. आणि हे सगळं आपण कशासाठी करतोय की आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे. आणि मग डोकेदुखी झाल्यानंतर मग ते काय आहे ना, सोडून देतो ना मग आपण. आपला इंटरेस्ट कधी कधी चेंज पण होऊ शकतो काही वेळानंतर. तुम्हाला सांगतो, काही वेळानंतर आपला इंटरेस्ट चेंज पण होऊ शकतो. पण आपल्याला कोणतंही काम तुम्ही करा, काम करताना आवड, मजा आली पाहिजे. काहीतरी करायचं आहे, आपल्याला आवड आहे है ना, काहीतरी करायचं आहे. आणि प्रत्येक याच्यामध्ये बघायचं काय करता येईल नवीन. आपण इनोव्हेटिव्ह असलो ना, तर तुम्ही कुठेही गेले, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेले, तुम्ही इनोव्हेटिव्ह असतील, तुम्ही जर क्रिएटिव्ह असतील, तर काही ना काही तुम्ही नक्कीच करणार आहात. असं पण एक आहे, तुम्हाला आवडली नाही ती जरी फील्ड भेटली, पण तुम्ही क्रिएटिव्ह असले, थोड्या वेगळ्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तरीच तुम्ही करू शकता. बरोबर. काय असतं, एखाद्या वेळेस तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर, काही पोलीसमध्ये लागतात आणि मग काहींना व्हिडिओ पण बनवायची आवड असते, मग दोन्ही मिक्स करून टाकतात. येस, मग ते सोशल मीडिया स्टार पण आणि पोलीसचे जॉब पण. एक लिमिटेशन्समध्ये असतात, काही कोणत्या जॉबमध्ये काही पर्टिक्युलर लिमिटेशन असतात, ते एक व्यवस्थित समजून घेतात आणि त्याच्यानुसार मग आपलं चालू देतात. बरोबर की नाही, हे तू बघितलं असेल. एक्झाम्पल कसं आहे माहिती आहे का, आपण काय बनणार आहोत हे आपलं एन्व्हायरमेंट डिसाईड करते. आपले पॅरेंट्स कशाबद्दल आपल्याला फोर्स करतात, आपल्या फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर आहे का, कोणी पोलीस आहे का. पोलीस असल्यानंतर काय होईल, तुम्हाला ते दिसतील वर्दीमध्ये, तुम्हाला वाटणार अरे काहीतरी याच्यात पॉवर आहे. नंतर तुम्हाला वाटणार की ते सांगतील तुम्हाला हे पुस्तक वाच, ते तुम्हाला कुठंतरी घेऊन जातील, ते तुम्हाला अभ्यास करणारे विद्यार्थी दाखवतील. म्हणजे तुम्ही इन्फ्लुएन्स होणार ना मग त्या गोष्टीला. हळूहळू तो इंटरेस्ट तुम्हाला डेव्हलप होईल आणि मग फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायचं कोणी म्हटलं, तुम्ही म्हणणार पोलीस व्हायचं आणि तुम्ही होणार पण नंतर. असं वातावरण असतं. तर जसं एन्व्हायरमेंट असलं तसं आपण बनतो, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. पण एक आवड जी आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते जर केलं तर तुमची ग्रोथ फास्ट होते. 5 वर्ष तुम्ही पुढे असणार. तर सर मला विचारायचं की त्यांना मोटिवेट कसं ठेवायचं, म्हणजे मोटिवेट तर आहेच मी, फक्त अजून थोडं फारसं म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स पासून जरा लांब अजून, म्हणजे फ्रेंड्स लागेल तर मला जे थोडं फारसं कसं हँडल होईल, मोटिवेट कसं ठेवता येईल. नाही, मोटिवेट म्हणजे तुम्हाला काय करायचं, लक्ष द्यायचं. मी तुम्हाला ते सांगितलं, फिजिकली पण तुम्हाला थोडंसं एक्सरसाइज, काहीतरी एखादा खेळ 1-2 तासाचा खेळू शकता. त्यानंतर तुम्ही मेडिटेशन पण करू शकता. मोटिवेट म्हणजे विचार, सरळ माइंडसेट. मोटिवेशन म्हणजे काय, माइंडसेट. मोटिवेशनमध्ये तुमचा माइंडसेट कसा असतो, पॉझिटिव्ह, काहीतरी करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही डिमोटिवेट असता, मग माइंडसेट असतं कन्फ्यूज. त्यामुळे तुमचा माइंडसेट क्लिअर ठेवा, करायचं काय आहे, कधी करायचं आहे, आज आपल्याला किती तास अभ्यास करायचा आणि किती तास मज्जा करायची, हे क्लिअर असलं पाहिजे. बरोबर की नाही. सो हे असतं मोटिवेशन, काही नाही आहे. मोटिवेशन म्हणजे तुमचा माइंडसेट. नेमका माइंडसेट काय आहे तुमचा, कसा माइंडसेट आहे, अभ्यास करायचा आहे काहीतरी. किंवा तुम्ही काय करू शकता, तुम्ही अभ्यास करता तर मला तुम्ही फोटो पाठवा अभ्यास करताना. सर आता अभ्यास चालू केला, फोटो पाठवा ना अभ्यास करताना. एखादी नोट्स काढली, फोटो पाठवा, शेअर करा माझ्यासोबत. कोणासोबत कनेक्ट करायचं आणि त्या आपल्याला माहीत असतं, यांना आपण दाखवू हे आपलं चालू आहे इथे. बरोबर की नाही. की तुम्ही सकाळी 6ला उठले, सकाळी 6चा फोटो टाकायचा की सर आता अभ्यास चालू झाला, आता 10पर्यंत अभ्यास करणार. अशा पद्धतीनं असतं. म्हणजे लोक तसे जोडा, माइंडसेट तसा बनवा. मोटिवेशन वगैरे काही नाही, माइंडसेट आहे. तेच विचार तुम्ही कसे करता, चांगला आपला अभ्यास चालू आहे, एकदम बढिया पॉझिटिव्ह अभ्यास चालू आहे, मग हळूहळू होऊन जात आहे की नाही. बरोबर. हां, मी तर आहेच तुमची, जोपर्यंत एक्झाम आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे.